नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या चैत्र पालवी या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासू. ताडोबा राष्ट्रीय उद्यान. 1984 साली दोंडाईचे लोकमानस या दिवाळी अंकामध्ये हा लेख सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. सर लिहितात, 1978चा डिसेंबर महिना. आल्हाददायक थंडी पडली होती. नवेगाव बांधून गोठणगाव इटिया डोहाच्या नहरावरून एक रस्ता महागावला जातो. वाटेत शिरोलीजवळ थोड्याफार अंतराने तिबेटी लोकांच्या 2 वसाहती दिसतात. दुरून दिसणारी त्यांची मंदिरं व घरांच्या विशिष्ट बांधणीमुळे त्या वसाहती आकर्षक दिसतात. हिमालयाच्या एखाद्या पायथ्याची आठवण करून देतात. महागावहून कुरखेडा, गडचिरोली, मूल असा रस्ता चंद्रपूरला जातो. महागाव ते कुरखेडा ही वाट मोठी बिकट. नदी नाले शेतवाडीतून जाते. कुठे ती सरस्वती नदीसारखी गडपही होते. वावरात काम करीत असलेल्या कोणा शेतकऱ्याला विचारावं तर त्याला त्याच्या गावच्या शिवेपलीकडचं काहीच माहिती नसतं. अशा माणसांना देशात काय चाललंय याची जाण कुठून असणार. कुठल्या तरी निमित्ताने शहर बंद होती. जाळपोळ दंगाधोपा चालू होता. परंतु इथल्या जंगलातील गावं शांत होती. ब्रह्मपुरीहून चंद्रपूरला जायचं तर वैनगंगा नदी ओलांडूनच जावं लागतं. त्यावर पूल नाही. पाणी ओसरलं की नदीच्या पात्रात सिमेंटचे पाईप टाकले जातात. त्यावर लाकडाचे लठ्ठे ओंडके व फाटे फांद्या ताट्या घातल्या जातात. बांबूच्या ताटांवर माती मुरुम आणि रेती टाकली की झाला रस्ता तयार. त्यावरून नदी पार करायची. परंतु गेल्या आठवड्यात आवळी एवढ्या आकाराची गारपीट झाली. थंडीची लाट सुटली. अवकाळी पावसाची झोड झाली. त्यामध्ये हा कच्चा रस्ता वाहून गेला. नदीच्या पात्रातून कमरे एवढं खोल पाणी खळखळ वाहत होतं. आता पुढे कसं जायचं. गावामध्ये चौकशी केली. कळलं की गडचिरोलीहून एक रस्ता चंद्रपूरला जातो. तो देखील नदीच्या पात्रातूनच. रस्ता कच्चा. तो दुरुस्त केला की नाही याची मात्र गावकऱ्यांना माहिती नव्हती. तिथपर्यंत जीपने जाऊन पाहायचं तर अंतर होतं 60 ते 70 किलोमीटरचं. इथपर्यंत आम्ही अर्ध्या अधिक वाटेवर आलो होतो. अर्ध्या वाटेहून परत जाण्याची कल्पना पटली नाही. वाटलं पाहूया तरी खरं. वाटेमध्ये आरमोरी गाव लागलं. ते रेशमाच्या कोशाकरिता प्रसिद्ध आहे. तिथं पोहोचेपर्यंत दुपारची वेळ झाली. तिथल्या वनकुटीमध्ये थांबलो. जेवण केलं. विश्रांती घेतली. तिथं चौकशी केल्यावर कळलं गडचिरोलीचा रस्ता चालू आहे. तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. रस्ता बंद असता तर मात्र नवेगाव बांधला परतण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गडचिरोलीहून मूलकडे जाताना वाटेमध्ये असोली मोंढा नावाचं तळं लागलं. खूप मोठं, पण काठावर एकही झाड नाही. आजूबाजूची जमीन रेतेली, पांढरी धूप. राजस्थान वाळवंटातल्या एखाद्या तळ्याच्या दृश्यासारखं वाटत होतं. माधवराव पाटील इथं कैक वेळा रानपतकांच्या शिकारीसाठी आले होते. ते सांगायचे की इथल्या तळ्यात घोड्याच्या तोंडाची मच्छी मिळते. मी त्यांना पुस्तकातलं रंगीत चित्र दाखवून विचारलं, अशी दिसते का? हो जी, ते म्हणाले. ते चित्र समुद्रामध्ये आढळून येणाऱ्या घोड मासळीचं होतं, अर्थात सी हॉर्स. घोड मासळी इथं मिळण्याची शक्यता नव्हती. साहेब, मी तर शिकारीला आल्यावर एका ढेवराने ही मच्छी दाखवली होती. माधवराव पाटील असं म्हणाल्याचं मला आठवलं. या विचारामध्येच मी मूलला पोहोचलो. सूर्य मावळतीकडे झुकला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटी छोटी तळी दिसत. त्यात शिंगाड्यांची लागवड केलेली होती. डोंगीमध्ये बसून शिंगाडे तोडायला निघालेल्या ढेवरांच्या चाहुलीने सावध झालेली शेकडो रानपतकं आभाळात उडताना दिसली. मूल जवळ वैनगंगेच्या काठी मार्कंडेश्वराचं पुरातन सुंदर मंदिर आहे. एकदा आलमेलकर या मंदिराची रेखाटनं काढायला आले होते, तेव्हा मीही त्यांच्याबरोबर होतो. ती पुनवेची रात्र होती. भटकत भटकत आम्ही नदीकाठी येऊन बसलो. समोर नदीचं विशाल पात्र. चंद्राच्या प्रकाशात लहान लहान मासे चमकत. जणू आकाशगंगाच पाण्याच्या पृष्ठभागावर अवतरली आहे असं वाटलं. मंदिराच्या शिखराचं प्रतिबिंब दिसत होतं.
मला त्या पुनवीची मनामध्ये पुन्हा एकदा आठवण झाली. बघता बघता रस्त्याच्या दोन्ही बाजूने सागाची घनदाट जंगलं लागली. सूर्याच्या मावळत्या प्रकाशात सागाच्या दाट सावल्या रस्त्यावर पडल्या होत्या. हवेतील गारठा जाणवू लागला. मैलोन मैल रस्त्याने जाताना घनदाट हिरव्या जंगलासारखं दुसरं सुंदर असं दृश्य नाहीच. चंद्रपूरला पोहोचलो तो अंधार पडला होता. ड्रायव्हर शिंदेने सांगितलं की गाडीतलं पेट्रोल संपलंय. ताडोबाला जायचं तर पेट्रोल इथंच घ्यावं लागेल. गावामध्ये पेट्रोल पंपावर चौकशी केली. पेट्रोल मिळेना. शेवटी तिथल्या वनाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या ओळखीने पेट्रोल घेतलं. या साऱ्या खटाटोपात रात्र झाली. आता इथून ताडोबा 40 ते 50 किलोमीटर. जीप ताडोबाच्या वाटेला लागली. गार वारे अंगाला झोंबू लागले. काळोखात घनदाट जंगलातून जीप चालली होती. अधून मधून लाकडाची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या दिसायच्या. गाड्यांची लांबच लांब रांग, संथ गतीने चाललेल्या. त्यातले गाडीवान झोपेने पेंगलेले होते. ताडोबाला पोहोचलो तो प्रवेशद्वार बंद होते. सूर्यास्तानंतर इथली चोहू बाजूची प्रवेशद्वारं बंद होतात. चौकीदाराला परवाना दाखवून गेट उघडावयास सांगितलं आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यानात आम्ही सर्वांनी प्रवेश केला. अनोळखी जंगलं नेहमीच गोड वाटतात. अंधारांमुळे त्यामध्ये रहस्य डोकावू लागतं. अंधाराला चिरत जीप चालली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट जंगल. त्यातल्या काही वृक्षांना काजव्यांमुळे आकार आला होता. इतक्यात रस्त्याच्या कडेला चरत असलेल्या सशाच्या जोडीने टुनकन प्रकाशात उडी मारली आणि ती जीप पुढे धावू लागली. त्यांच्या कानाच्या लांब सावल्या पडल्या. बरेच अंतर ती जीप पुढे पळत होती. एका वळणावर त्यांनी पुन्हा अंधारात उडी मारली. सुरुवातीला जर ससे दिसले तर पुढे वन्य प्राणी दिसत नाहीत असा समज आहे, परंतु तो खरा नाही. थोडं अंतर गेल्यावर एक भलं मोठं तरस आडवं आलं आणि रस्ता ओलांडताना त्याने माझ्याकडे नजर केली. तसा तो तिथं स्थिर उभा राहिला. त्याचे हिरवेगार डोळे चमकत होते. हळूच हॉर्न वाजविला तसा तो गाडीसमोर दुडक्या चालीने धावू लागला. असं पळताना ते भलं मोठं जनावर फार विनोदी दिसतं. पळता पळता तो मध्येच आडवा होई. हॉर्न वाजविताच वेड्यासारखा पुढे धावत राही. असं 1-2 किलोमीटर अंतर तुटलं. शेवटी जोराने हॉर्न वाजविताच रस्ता ओलांडून त्याने पलीकडे उडी मारली आणि ते अंधारात दिसेनासं झालं. अंधाराचा लचका तोडून 3 आकार बाहेर यावेत तसं एक भलं मोठं अस्वल आणि तिची थोराड पिलं रस्ता ओलांडीत असताना जीपच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसली. प्रकाशाचा झोत ती सहन करू शकत नव्हती. इतक्यात ती तिघं रस्त्याच्या मधोमध उभी राहिली. त्यांनी आपली डोकी एकत्रित आणली आणि खाली पाहू लागली. त्यांनी पुन्हा प्रकाशाकडे पाहिलं नाहीच. तशीच ती हळूहळू रस्त्यावरून चालत पलीकडे जात होती. अशा परिस्थितीत मलाही हसू आवरलं नाही. ताडोबा रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण अद्याप ती दिसली कशी नाहीत या विचारामध्ये असतानाच काळ्या भिंतीसारखा दिसणारा रानगव्याचा कळप प्रकाशामध्ये समोर आला. त्यातल्या प्रचंड धिप्पाड गव्याने आमच्या दिशेने शिंग रोखली. इतरांनी फार मोठा फेर धरला होता. त्यात 3-4 पिलं होती. ती 1-2 महिन्यांची असावीत. त्यांना संरक्षण देण्यासाठी ही फळी धरली होती. जीपचा दिव्यांचा प्रकाश त्या कळपावर पडला होता. ड्रायव्हरला जीप हळूच मागे घेण्यास सांगितलं. गव्यांची प्रतिक्रिया कशी राहील याची कल्पना करवत नव्हती. कदाचित शिंग रोखून उभ्या असलेल्या प्रचंड काय गव्याने वेगाने पुढे येऊन जीपला धडकही मारली असती. बेळघाटात अशा गव्यांनी जीप उलथून पाडल्याचं मी अनेकदा ऐकलं होतं. तोच ड्रायव्हरचा हात नकळत हॉर्नवर पडला तसा तो अकस्मात वाजला. तशी ती पिलं आपल्या माता पिता बहीण भाऊ आणि मावशीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. ती बिचकली होती. सारी जण त्यांना आवरू लागली. साऱ्यांचं लक्ष त्या शावकांकडे असताना जीप मागे घेताना पुन्हा एकदा अवचित असा हॉर्न वाजला. तेव्हा ती पिलं शेपटी उंचावून उधळली. त्यांच्या मागोमाग कळप निघून गेला. आमच्या पुढे मृत्यूच्या रूपाने उभा असलेला यमरूपी गवा फुसफुसत घरकन वळून कळपाला जाऊन मिळाला. मला माधवराव पाटलांची आठवण झाली. ते सांगायचे, अशा परिस्थितीत माणसाने आरडाओरड भेकत पळून जाण्याच्या खटापटीमध्ये पडू नये. धीर धरावा.
शांत चित्ताने राहिल्यानेच असे जंगलातील धोके टळू शकतात. एका विलक्षण अनुभवातून गेल्यावर मनावरील ताण कमी झाला. अंधारातून दिवलीचा प्रकाश यावा तशी शुक्राची चांदणी आभाळात समोर दिसत होती, एखाद्या पतिव्रतेच्या कुंकुम तिलकासारखी. मी त्या चांदणीकडे पाहत होतो. बांबूच्या जंगलामुळे तिथल्या अंधाराची घनता वाढतच होती. इतक्यात भंग भंग असा आवाज कानावर आला. जंगलातील प्रत्येक आवाजाला एक विशिष्ट प्रकारची घनता लाभते. आवाजाचं हे सौहार्द्र तुम्हाला कधी प्राणी संग्रहालयातून ऐकायला मिळणार नाही. तो आवाज नीलघोडाचा होता. रात्री तळाकाठच्या वनविश्रामगृहात आम्ही थांबलो. समोर सुंदर तळं, चोहो बाजूने घनदाट जंगल, वर जांभळ्या आभाळात लक्ष लक्ष चांदण्या. त्यांचं देखणं प्रतिबिंब तळ्यामध्ये पडलेलं. उजाडण्यापूर्वी उठून तळ्याभोवतालच्या रस्त्याने फिरायला निघालो. रात्रभर तळ्याच्या चिखलात फतकल मारून बसलेली रानडुकरं सारा अंग झटकून जंगलाकडे परतत होती. पुढे भला मोठा एकांड्या नर भिजल्यामुळे एखाद्या भूतासारखा कुरूप दिसत होता. टिटव्या सारख्या ओरडत होत्या. तळ्याकाठच्या हातभर उंच गवतात कांचनमृग चरत होते. त्यांचे डोळे वितळलेल्या काळ्या हिऱ्यासारखे दिसत. कांचनमृगाची एक सवय आहे, दिवसभर ते साऱ्या जंगलात चरत राहतील, परंतु अंधार पडला की टाहो देत ते मनुष्य वस्तीजवळ रात्रभर आसऱ्याला येतील आणि दिवस उगवायच्या आत पुन्हा जंगलामध्ये चरायला जातील. आता ही चितळं हळूहळू कळपाकळपाने जंगलाची वाट धरीत होती. 3 सांबर मध्येच थांबून बावरलेल्या नजरेने आमच्याकडे पाहत होते. एक मोठी मादी, तिचं एक पिल्लू आणि पिलाची थोरली बहीण. नर कधी त्यांच्याबरोबर दिसायचाच नाही. तळं उजळू लागलं होतं. पाण्यावर वाफा दिसत होत्या. त्याचं हळूहळू धुकं बनत होतं. काठावर असलेल्या पार जांभळीच्या झाडांचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं होतं. तळ्याच्या काठावर देव भातामध्ये लाल रंगाची अडई नावाची रानबदकं थव्या थव्याने चरत होती. नाकेराची जोडी तळ्यावरच्या आभाळामध्ये उडत होती. सूर्य उगवला तेव्हा त्यांची सोनेरी किरणं पाण्यावर पडली. मोतिया रंगावर काळे ठिपके असलेल्या किलकिल्यांची जोडी हवेमध्ये पंख स्थिर करून चोच खाली करून माशांचा वेध घेत होती. 2 सुसरी आपली लांब तोंड पाण्यावर काढून काठावर येत होत्या. त्या सुसरीकडे पाहताना मला एका ज्येष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितलेली घटना आठवली. ती इथंच घडली होती. मी त्यांच्या शब्दात सांगतो. जंगलातून फिरती केल्यावर सायंकाळी थकून ताडोबाच्या डाक बंगल्याच्या वरांड्यात मी आराम खुर्चीवर बसलो होतो. त्या काळामध्ये डाक बंगल्याच्या आजूबाजूला दाट झाडी होती. इतक्यात झुडपात काहीतरी वाजलं, पण मला इतका कंटाळा आला होता की उठून तो आवाज कशाचा आहे हे पाहण्या इतकाही उत्साह राहिला नव्हता. इतक्यात एक ढाक नरसांबर समोरच्या तळ्यावर धावत आला. कुणीतरी त्याचा पाठलाग करत असावं. त्याने तळ्यातील पाण्यामध्ये प्रवेश केला. मी पडल्या पडल्या त्याच्याकडे पाहत होतो. इतक्यात त्याचा पाठलाग करीत असलेल्या रानकुत्र्यांचा कळप तेथे पोहोचला. रानकुत्र्यांनी धपाधप पाण्यामध्ये उड्या टाकल्या. पोहत पोहत ती सांबराचा पाठलाग करू लागली. प्यालेलं सांबर पुढे पुढे पोहत जात होतं आणि माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मी खाडकन खुर्चीतून उठलो. पुढे काय घडतं ते मी श्वास रोखून पाहू लागलो. तोच 5-6 सुसरी त्या सांबरावर चालून आल्या. त्यांनी क्षणातच सांबराला पाण्याखाली ओढलं. हे सारं विलक्षण शांत रीतीने घडलं. परत फिरलेल्या निराश झालेल्या रानकुत्र्यांच्या कळपाकडे मी पाहत होतो. तळ्याकाठी मासे मारीत असलेल्या ढिवराने हे सारं पाहिलं होतं. त्याने आणखी 2-4 सोबतांना बोलवलं. 2 लांब बांबू घेऊन त्यांनी 2 डोंग्या पाण्यामध्ये सोडल्या. त्यांना तळ्यातील सुसरींच्या कप्पी कपारी माहिती होत्या. सुसरींनी लगेचच त्या सांबराला कपारीमध्ये खेचून नेलं होतं. बांबूच्या साहाय्याने त्यांनी त्या मृत सांबराला बाहेर काढलं. धडपडीत एक डोंगी उलटली देखील. शेवटी त्या सांबराला डोंगीमध्ये घालून काठावर आणलं. कातडं काढलं, मांसाचे वाटे करून घेतले आणि ढिवर निघून गेले. हा अनुभव सांगितल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याने मला विचारलं, तुम्ही रानकुत्र्यांचा अभ्यास करीत आहात ना? आता मला असं सांगा, यामध्ये अधिक क्रूर कोण,
ताडोबाचं तळं फार जुनं आहे. त्यामध्ये सुसरीप्रमाणे महाकाय कासवं देखील आहेत. कासव दीर्घायुषी असतं. तरुण कासव विणीसाठी तळ्याच्या काठावर आलेली दिसतात. पण 4 ते 5 फूट व्यासाच्या आकाराची कासवं मात्र क्वचितच पाण्यावर येत. 100 वर्षातून एकदा ते पाण्यावर येतं असा उल्लेख संस्कृत ग्रंथामध्ये आढळून येतो. एका बलाढ्य कासवाची व सुसरीची झुंज पाहिल्याचं तिथला मनू ढिवर सांगत होता. तळ्याभोवतीचा परिसर पाहून मी परतलो. लगेचच मला भामरागडकडे निघायला हवं होतं. मित्रहो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हा लेख सर इथे संपवतात. खूप आश्चर्यांनी ओतप्रोत भरलेला लेख आहे हा. बऱ्याच काही नवीन गोष्टी पहिल्यांदा ऐकायला वाचायला मिळतात या लेखामध्ये. ताडोबा राष्ट्रीय उद्यान म्हटलं की वाघ येतो नजरेच्या समोर, नाही का? पण या लेखामध्ये वाघाच्या पलीकडचं जंगल वाचायला मिळतं. त्यामुळं सावकाश या लेखाचा अभ्यास करा. आजचा हा लेख आहे ना, तो चैत्र पालवी या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. चैत्र पालवी हे पुस्तक शब्दनिरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तेव्हा बुक स्टोअरला भेट देऊन तुम्ही सहजपणे हे पुस्तक घरपोच मागवू शकता. खरं तर तुम्हाला हवी असणारी बरीचशी पुस्तकं आमच्याकडे उपलब्ध आहेत. तेव्हा बुक स्टोअरला भेट द्या आणि आपली आवडती पुस्तकं घरपोच मागवा. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.